पर एक दिव्य बालक का जन्म हुआ। इस बालक का नाम था छत्रपति शिवाजी शाहजी राजे भोसले। उनकी माता जिजामाता ने उन्हें रामायण, महाभारत और महापुरुषों की कथाएं सुनाकर उनके मन में धर्म, कर्तव्य और स्वाभिमान के संस्कार की भर दी। छत्रपति शिवाजी महाराज का बचपन से ही तेजस्वी, निर्भयी और ज्ञानप्रिय थे। जिजामाता कहती थी, शिवाजी महाराज मातृभूमि के लिए जीना ही सच्चा जीवन है और शिवबा ने भी यह संकल्प अपने हृदय में रूढ़ कर ली थी। उन्होंने एक किले तोरना, पुरंदर, रायगढ़ जैसे किले अपने अधिकार में लिए और हिंदू स्वराज्य की नींव रखी। उनकी सेना अनुसूचित, तेज और बुद्धिमान थी। शिवाजी महाराज की बढ़ती शक्ति देखकर बीजापुर का सुल्तान घबरा गया और उसने अपने सबसे शक्तिशाली और विश्वासघाती सेनापति अफजल खान को शिवाजी महाराज के दर्शन करने के लिए भेजा। अफजल खान ने रास्ते में मंदिर तोड़े, गांव जलाए और शिवाजी महाराज को उकसाने की कोशिश की, लेकिन महाराज शांत और संयमी थे। अफजल खान ने महाराज को मेल मिलाप के नाम पर मिलाने का बुलावा दिया, लेकिन शिवाजी महाराज की उनकी चालों का अच्छी तरह समझते थे। मुलाकात में अफजल खान ने विश्वासघात करते हुए अचानक शिवाजी महाराज पर हमला किया, लेकिन महाराज तत्पर थे, बच निकले और अपने वाक नख से अफजल खान का अंत कर दिया। प्रतापगढ़ की विजय मराठों के उत्सव बन गई। आखिर में वो ऐतिहासिक दिन आ ही गया। 6 जून 1674, स्थान रायगढ़ जिला। सदियों की गुलामी और अत्याचार के बीच आज हिंदवी स्वराज का उदय हो रहा था। ढोल ताशे की गूंज में, मृदंग की ध्वनि में और जनता की जयघोष से पूरा रायगढ़ नाचता था। शिवाजी महाराज का शिवराज्याभिषेक भव्य समारोह में संपन्न हुआ। उन्होंने छत्रपति की उपाधि ली। यह केवल एक राजा की राज्याभिषेक नहीं था, बल्कि जनता की आजादी का उत्सव था। यही चरित्र पेश करने जा रही है महाराष्ट्र छत्रपति शिवाजी महाराज की जय। हिंदवी स्वराज्य की जय। यदा यदा हि धर्मस्य ग्लानिर्भवति भारत अभ्युत्थानामधर्मस्य तदात्मानं सृजाम्यहम् परित्राणाय साधूनां विनाशाय च दुष्कृतां धर्म संस्थापनार्थाय संभवामि युगे युगे संभवामि युगे युगे संभवामि युगे युगे। जेव्हा जेव्हा धर्मावर ग्लानी येईल, जेव्हा जेव्हा अधर्म वाढेल, तेव्हा तेव्हा सज्जनांच्या रक्षणासाठी, दुष्टांच्या संहारासाठी, धर्माची स्थापना करण्यासाठी मी युगानयुगे जन्म घेईन। अशीच काहीशी परिस्थिती जेव्हा या महाराष्ट्रात निर्माण झाली, 1 वर्ष तब्बल 350 वर्ष हा महाराष्ट्र अंधारात होता आणि हाच अंधकार दूर करण्यासाठी एका युगपुरुषाने जन्म घेतला। याच युगपुरुषाच्या पराक्रमाची, सामर्थ्याची आणि स्वराज्य स्थापनेची लहानशी गाथा आपल्या समोर सादर करीत आहे। महाराष्ट्र असा सुखाने नांदत असताना एक दुष्ट कालयवनाची वक्रदृष्टी महाराष्ट्रावर पडली। महाराष्ट्र परकीय स्वारांच्या टाचेखाली भरडला जातो। अपहरण, अपमान, जुलूम, जबरदस्ती, अन्याय, अत्याचार, मंदिरांची तोडफोड, स्त्रियांची, धनधान्यांची लुटालूट थांबत नव्हती। जेव्हा आपल्याच घरात गोठ्यातली गाय आणि घरातील माय असुरक्षित होते, तेव्हा घरातलाच अंधकार मनात घर करून बसतो। अशा वेळी साधू, संत, लहान, थोर, लेकी, बाळी अवघा महाराष्ट्र देवाला गाराणं घालतो। अरे जेजुरीच्या खंडोबा, पंढरपूरच्या खंडोबा, तुळजापूरच्या भवानी आई, दार उघड, दार उघड आई, दार उघड।
पुरात पेटाला वानवाई झाला सत्वर धाव गळाई. पुरात पेटाला वानवाई झाला सत्वर धाव गळाई. वाऱ्याच्या यगानं धावत आलं या दाराची वादळाई. वाऱ्याच्या यगानं धावत आलं या दाराची वादळाई. दारुगड 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 गळाई. दारुगड 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 गळाई. शालिवन शके 1551 शुक्ल नाम संवत्सर उत्तरायण शिशिर ऋतू फाल्गुन मध्य तृतीयेला सायंकाळी शुभ लग्न उदित असता कलियुगातील नरसिंहाचा ग्रहमंडलातील सूर्याचा नक्षत्रातील ध्रुवाचा या समछत्रपती शिवरायांचा शिवनेरीवर जन्म झाला. सुलभा आळणा आळणा आळ शिवाजीचा. सुलभा आळणा आळणा आळ शिवाजीचा. चंद्र जसा आईंद्र शोभतो पुत्र जिजाऊचा. चंद्र जसा आईंद्र शोभतो पुत्र जिजाऊचा. सुलभा आळणा आळणा आळ शिवाजीचा. सुलभा आळणा आळणा आळ शिवाजीचा. बालवयापासूनच शिवबांना माँसाहेब जिजाऊंनी रामायण महाभारतासारख्या गोष्टी सांगायला सुरुवात केली, ज्यामधून धर्म अधर्म सत्य असत्य न्याय अन्याय यातील फरक शिवबांना समजू लागला. तसेच शस्त्रास्त्र व शास्त्र या शिक्षणासाठी शहाजी राजांनी अनेक कर्तबगार माणसे नेमली, जसे की दादोजी कोंडदेव, बाळकृष्ण पंत, रघुनाथ पंत, शामराज पंत अशा अनेक कर्तबगार माणसांच्या नेतृत्वाखाली महाराज बालवयापासूनच घडू लागले. तूच अर्जुन तूच केशव तू तुझा हो सारथी. तूच अर्जुन तूच केशव तू तुझा हो सारथी. करुणी मार गनिमावर दे भूमीस आहुती. करुणी मार गनिमावर दे भूमीस आहुती. तूच अर्जुन तूच केशव तू तुझा हो सारथी. करुणी मार गनिमावर दे भूमीस आहुती. माणसे निष्ठावन मावळे घडवावे लागतात. शिवरायांनी असे सवंगडी त्या वयापासूनच पारखायला सुरुवात केली. तानाजी मालुसरे, सूर्याजी मालुसरे, यसाजी कंक, सूर्याजी काकडे, बाजी जेगे आणि अशा अनेक सवंगड्यासमोर शिवबांनी शपथ घेतली स्वराज्याची, शपथ घेतली स्वराज्याच्या बांधणीची.
आम्ही मराठे आम्ही मराठे यवनांची पीडा नष्ट करण्यासाठी हिंदवी स्वराज्य स्थापन करीत आहोत. यवनांची पीडा नष्ट करण्यासाठी हिंदवी स्वराज्य स्थापन करीत आहोत. राष्ट्रभावनेने संघटन करून राष्ट्रभावनेचे संघटन करून देशावरील परकीयांचे आक्रमण नष्ट करीत आहोत. देशावरील परकीयांचे आक्रमण नष्ट करीत आहोत. स्वकीय व परकीय शत्रूंचे उच्चाटन करण्यासाठी स्वकीय व परकीय शत्रूंचे उच्चाटन करण्यासाठी स्वराज्य स्थापन करीत आहोत. स्वराज्य स्थापन करीत आहोत. यात तू आम्हास यश द्यावे. यात तू आम्हास यश द्यावे. हे राज्य व्हावे हे राज्य व्हावे ही तर श्रींची इच्छा. ही तर श्रींची इच्छा. रायरेश्वरासमोर शपथ घेतली आणि स्वराज्याची गोडदोड सुरू झाली. तोरणा किल्ला घेऊन स्वराज्याचे तोरण बांधले. पुढे मुरुंब देवाचा डोंगर, कुवारी गड, सुभान मंगल, कोंढाणा, शिरवळचा किल्ला, पुरंदर आणि 12 मावळ स्वतंत्र झाला. पुढे राजांनी पराक्रमाने जावळी देखील घेतली. परंतु त्यानंतर स्वराज्यावर ओढवले भले मोठे संकट. ते संकट म्हणजे अफजल खान. शिवाजी महाराजांची कीर्ती बेफाम होती. महाराजांची कीर्ती बेफाम, भाल्या भाल्यांना फुटला घाम. याला कोण घालील यस्सेने दरबारी पुस्ती बेगम. बडी बेगम म्हणजे अली आदिल शहाची आई बर का. नजरेत तिच्या अंगार दरबार झाला गपगार. कुणी घेईना पुढाकार, साऱ्यांनीच मानली हार. इतक्यात अचानक एक सरदार उठला, बोलला, हम लाएंगे शिवाजी को. आणि त्यानं विडा उचलला. नवतेच अफजल खान. या नवतेच अफजल खान जिता जागता जणू सहिताने. कान बोलला छाती ठोकून, शिवबाला टाकतो चिरडून. आता शिवबाचं काही खरं नाही. इकडं निजाम, तिकडं मोगल, पलीकडं इंग्रज. जो तो हेच बोलू लागला. महाराज आपला जीव मोलाचा आहे. खानाचं सैन्य अफाट आहे. त्याच्यासमोर आपला टिकाव लागणं अवघड आहे. काही दिवसांसाठी आपण कुठेतरी अज्ञातस्थळी निघून जा. काय म्हणालात रायबा? मासाहेब, आम्हाला आमच्या जीवाची पर्वा नाही. राजांचा जीव वाचणं गरजेचं आहे. रायबा, शिवबा केवळ आमचा पुत्र नाही, तर अवघ्या मराठी जनांचा स्वाभिमान आहे. या मातेने आपला पुत्र गमावला तरी 72, परंतु भ्याडपणे पळून जाऊन या मराठी मुलखाचा स्वाभिमान गमावता कामा नये. अशा वाघिणीचा त्यो छावा. बाळासाहेब, आपला पुत्र आणि मराठी मुलकाचा स्वाभिमान विजय टिळा लावूनच परत. अशा वाघिणीचा त्यो छावा. तथास्तु. गनिमाला कसा ठेचावा, डोक्यात नेहमी कावा. भेटीचा भांड सांगावा. खानाच्या भेटीसाठी महाराजांना एक शानदार शामियाना उभारला होता. आणि अशा या शामियान्यात खान दौलत डुलत आला. खान दौलत डुलत आला. सय्यद बंडा त्याच्या संगतीला. सय्यद बंडा त्याच्या संगतीला. शिवबाच्या संगती महाला. राजाला पाहून खान म्हणतो कसा, आओ आओ शिवाजी, आओ हमारे गले लग जाओ. खानानं राजाला आलिंगन दिलं आणि दगा केला. खान अभिमान मान्या. खान अभिमान मान्या. कटारीचा वार त्यानं केला. खरं खरं आवाज
गडबडला इतक्यात महाराजाला पोटाखाली पिचवट केला, पोटाखाली पिचवट त्याला गेला खाण्याचा कोटला. भाई रे आला जी जी, भाई रे आला जी जी जी. अफजल खानाच्या वधानंतर महाराजांनी स्वराज्यवाढीची मोहीमच हाती घेतली. पाता पाता पन्हाळ्यापर्यंतचा प्रदेश जिंकून घेतला, कोकणही ताब्यात घेतले. सर्वत्र फक्त विजयच विजय दिसू लागला. अशा या स्वराज्याच्या यज्ञकुंडात अनेक महावीरांनी शौर्याची, निष्ठेची, त्यागाची समिधा धारण करून आहुती घेतली. अशा कित्येक महावीरांनी पराक्रमाची पराकाष्ठा करत स्वराज्याचे एक एक दगड, चिऱ्या, पायऱ्या बसवल्या, घडवल्या. एक एक बुरुज बांधला गेला आणि आता वेळ आली त्या बांधलेल्या भक्कम गडावर विजयश्री धारण केलेला भगवा ध्वज चढवण्याची, म्हणजेच आपल्या महाराजांच्या, शिवरायांच्या राज्याभिषेकाची. साडेतीनशे वर्षाच्या काळरात्रीनंतर अरुणोदय झाला. भगवंतांनी दिलेला शब्द खरा झाला. हिंदवी स्वराज्य स्थापन करणारा, यवनांची पीडा नष्ट करणारा जाणता राजा राज्याभिषेकासाठी सज्ज झाला.